मित्रांनो, तूळ राशीसाठी कसा असेल रक्षाबंधनानंतरचा काळ हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. रक्षाबंधनाचा सण साजरा झालेला आहे. आता येणारे दिवस काहीतरी ग्रह बदल करून येतील किंवा ग्रहांची चाल बदललेली तुम्हाला दिसेल आणि याचा प्रभाव आपल्या राशीवर, आपल्या जीवनावर नक्की पडतो. म्हणूनच तुळा राशीचे राशी भविष्य कसे असेल रक्षाबंधन नंतर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. मित्रांनो, रक्षाबंधनानंतरचा काळ तूळ राशीसाठी संतुलन, नवी संधी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे. तुम्ही नैसर्गिकरित्या सौंदर्य, न्याय आणि नातेसंबंध यात कुशल आहात, पण आता ग्रह तुमच्याकडून थोडं धाडस आणि स्पष्टता मागणार आहे. शनी तुमच्या 4थ्या स्थानात आहे, म्हणजे घर, कुटुंब, स्थावर मालमत्ता आणि मानसिक शांती. रक्षाबंधनानंतर तुम्हाला घराशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागेल, जसं की घर खरेदी, विक्री किंवा नूतनीकरण. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. काही जणांसाठी वडीलधाऱ्यांची तब्येत ही प्राथमिकता ठरेल, पण शनी तुमच्या प्रयत्नांना वाया जाऊ देणार नाही. संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतील. बृहस्पती तुमच्या 8व्या स्थानात आहे. हा स्थान अचानक बदल, गुप्त संधी आणि परिवर्तनाचा आहे. रक्षाबंधनानंतर तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात मोठा टर्निंग पॉईंट येऊ शकतो. काही तूळ राशीचे लोक नवीन नोकरी, पदोन्नती किंवा व्यवसाय भागीदारीचा निर्णय घेतील. हा काळ हायडन ऑपॉर्च्युनिटीजसाठी ओळखला जाईल. ज्याला इतर लोक धोका मानतील त्याला तुम्ही यश मिळवू शकतात. मंगळ तुमच्या 6व्या स्थानात आहे, म्हणजे स्पर्धा, कामाची गती आणि आरोग्य. रक्षाबंधनानंतर तुमच्यात कार्यक्षमता वाढेल. स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळू शकतात. पण मंगळामुळे कधीकधी राग पटकन येईल. कामाच्या ठिकाणी किंवा घरी संवाद साधताना जास्त आक्रमक होऊ नका. तूळ राशीला नातेसंबंधात समतोल आवडतो, पण या काळात काही भावनिक चढउतार होऊ शकतात. विवाहितांनी जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी एखादी जुनी गैरसमजूत दूर होईल. संबंध नव्याने फुलतील. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळेल, जसे की लग्न ठरणं, नवा व्यवसाय सुरू होणं किंवा घरात नवीन सदस्यांचं आगमन. सामाजिक स्तरावर तुमचा सहभाग वाढेल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या समिती, कार्यक्रम किंवा ग्रुपमध्ये स्थान मिळू शकतं. रक्षाबंधनानंतर उत्पन्नाच्या नवीन स्रोतांची सुरुवात होईल. काही जणांसाठी हा काळ पार्टनरशिप, इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम आहे, पण करार करताना कागदपत्र नीट वाचा. अचानक खर्च, विशेषतः कुटुंब किंवा घराशी संबंधित होऊ शकतात. मंगळामुळे ऊर्जा वाढेल, पण अतिताणामुळे थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवणं यामुळे मन शांत राहील. रक्षाबंधनानंतर परदेशी शिक्षण, संशोधन किंवा नवीन कोर्स सुरू करण्याची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षात यश मिळवण्यासाठी हा काळ विशेष आहे, पण नियमित अभ्यास आवश्यक आहे. रक्षाबंधनानंतर युनिवर्स तुम्हाला सांगतंय, संतुलन जपा, पण संधी आली तर धाडस करा. तूळ राशीची नैसर्गिक कूटनीती आणि नवीन आत्मविश्वास तुम्हाला पुढील वर्षात मोठं यश देऊ शकतं. हे होतं तूळ राशीचं रक्षाबंधनानंतरचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.